बटन दाबायचं आणि एक इतिहास घडवायचा आहे। 26 एप्रिलला आपण मशालचं बटन दाबून सन्माननीय भाऊंना प्रचंड मताने विजयी करायचं। यानंतर मी विनंती करतो युवा स्वाभिमान महाराष्ट्राचा सन्माननीय रोहित दादा यांना की आपण आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी यावं। सन्माननीय रोहित दादांसाठी 2 ओळी सांगतो। जिगर वालों का डर से कोई वास्ता नहीं होता। हिताचे प्रश्न हे सातत्याने मांडत असतात असे आमचे मार्गदर्शक अंबादासजी दानवे साहेब, ज्यांचं मगाशीच भाषण झालं। भाषण तर जबरदस्त होतच, शेवटची कविता मात्र कदाचित आपण सर्वजण गेल्यानंतर सुद्धा तारारा तारारा तुम्ही कराल अशा सुषमाताई अंधारे, माझ्याबरोबर इथं उपस्थित असणारे आदिवासी नेते व माझे मित्र सुनीलजी भुसारा, तसंच विधिमंडळामध्ये आपल्या मतदारसंघाच्या लोकांच्या हिताचे प्रश्न मांडणारे आमचे मित्र नितीनजी देशमुख साहेब, तसंच हर्षवर्धनजी सपकाळ, राजेशजी एकड़े, नानाभाऊ कोकरे, राहुलजी बोंद्रे, जयश्रीताई शेळके, आशिष भाऊ रहाटे, विजय भाऊ अंबोरे, प्रसन्नजीत भाऊ पाटील, संजय भाऊ राठोड, ज्योतिताई खेडेकर, रविकांतजी वरपे, नरेशजी शेळके, संगीताताई संगीतराव बोकळ, सविताताई वाकेकर, तसंच उपस्थित असणारे सर्वच मान्यवर पदाधिकारी, मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी, इथं उपस्थित असणारे सर्व पत्रकार व या ठिकाणी न घाबरता न डगमगता स्वाभिमानासाठी लढणारे, या महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढणारे, इथं उपस्थित असणारे सर्वच स्वाभिमानी कार्यकर्ते आणि नागरिक, तुमचं वातावरण तर भारी आहेच। तुम्ही ज्या संख्येने इथं आला आहात ती संख्या बघून आणि भाषणाला जो प्रतिसाद तुम्ही सर्वजण देत आहात याच्यावरून एकच गोष्ट कळते की तुम्ही स्वतः स्वाभिमानाने इथं आलेला आहात। भाजप आणि मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांसारखे नाहीतर ज्या पद्धतीने ते इतर लोकांना भाड्यावर आणतात तसं इथं असणारी आमची जनता नाही। आता तुम्ही स्वाभिमानी आहातच, पण तुमचा आवाज सुद्धा आता आपल्याला बघायचा आहे। त्यामुळे मी घोषणा दिल्यानंतर त्याला प्रतिसाद किती मोठ्या आवाजात तुम्ही इथं देताय ते आपण बघू। आपले नरेंद्र भाऊ तर खासदार आजच झाले आहेत,
पण जेवढ्या मोठ्या आवाजामध्ये तुम्ही प्रतिसाद द्याल आणि जेवढा मोठा आवाज तेवढ्या शक्तीने तुम्ही त्यांचा प्रचार कराल, लोकात जाल, त्यानंतर त्यांची लीड 1-1 लाखाने 100% तिथं वाढलेली आपल्या सर्वांना बघायला मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज की, क्रांतीसूर्य महात्मा फुलेंचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा, संत गजानन महाराज की. जबरदस्त आवाज आहे. म्हणजे विजय असो, विजय असो, हीच ताकद आपल्याला ठेवायची आहे. तीन लाखाली आपले उमेदवार आता निवडून आलेले आहेत. एवढा आवाज आणि शक्ती आहे. पण इथंच नाही, आपापल्या गावामध्ये जाऊन तिथं असणाऱ्या बूथवर सुद्धा आपल्या सर्वांना लक्ष ठेवायचं. ठेवणार का नाही ठेवणार? जेवलाय का नाही जेवला? आपल्या घरचंच जेवण जेवलाय ना. मला इथं कळाले काही लोक नातेवाईकांच्या लग्नामध्ये कंट्रोलचं धान्य वापरतात. असं तर नाही ना आपलं काय इथं. म्हणजे खासदार तुम्ही आहात आणि अशा पद्धतीच्या गोष्टी तुमच्याबद्दल तिथं आम्ही ऐकत असू तर हे योग्य नाही. स्वस्त धान्य दुकानाचं धान्य हे सामान्य लोकांसाठी असतं, या मोठ्या मोठ्या लोकांसाठी नसतं. पण काय आपल्या खासदाराला हे कळेल नाही कळेल हे आपला कसं, कारण का ते थोड्याच दिवसात माजी खासदार होणार आहेत हे आपल्या सर्वांना तिथं माहिती आहे. ही भूमी कोणाची आहे? राष्ट्रमाता जिजाऊंची. ही भूमी कोणाची आहे? संत गजानन महाराजांची. ही भूमी कोणाची आहे? संत चोखमेळांची. ही भूमी कोणाची आहे? ताराबाई शिंदेची. ही भूमी कोणाची आहे? तर स्वाभिमानी नागरिकांची, म्हणजे तुमच्या सर्वांची आहे. मग मला तुम्हा सर्वांना विचारायचंय, ही भूमी गद्दारांची आहे का? मग जर या भूमीतल्या लोकांनी त्यांना निवडून दिल्यानंतर जर विचाराला गद्दारी करत असतील, पक्षाला गद्दारी करत असतील, तर त्यांना जागा दाखवून द्यायची का? नक्की का? ठरलंय का आपलं? आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने जगणारी माणसं आहोत. आम्हा सर्वांना स्वाभिमान फार महत्वाचा आहे. खरं तर या भूमीमध्ये अनेक वेळा मी आलेलो आहे. मा जिजाऊंचं दर्शन घेतलंय. तिथं येऊन एक प्रेरणा घेत असतो. संघर्ष करायचा आहे. संघर्ष कोणासाठी करायचा आहे? त्या भूमीमध्ये गेल्यानंतर हे आपल्याला कळतं. आणि त्यांची ही भूमी आहे, त्यांच्या विचाराने प्रेरित झालेली भूमी आहे. त्यामुळे या भूमीमध्ये हे इलेक्शन जे होते, त्या इलेक्शनवर अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने हे इलेक्शन चांगलं व्हावं आणि आपला उमेदवार चांगल्या मताने निवडून यावा, यासाठी जेवढे हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जबाबदार आहेत, इथं असणारी स्वाभिमानी जनता सुद्धा जबाबदार आहे. खरं तर आपण बघितलं तर ज्या ज्या संतांबद्दल आपण बोलतो, जे जे सर्व महान संत होऊन गेले, त्या काळामध्ये सुद्धा चांगला विचार पुढे जावा यासाठी ते सर्व प्रयत्न करत होते. पण त्या काळामध्ये एक विचार असा होता, कुठेतरी त्यांना अडचणी आणण्याचा प्रयत्न तो विचार करत होता. तो कुठला विचार? तर अनाजी पंतांचा विचार. हा संतांच्या काळामध्ये सुद्धा होता. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा जर तुम्ही बघितलं तर त्या काळामध्ये अनाजी पंतांचा जो विचार होता तो अडचणी तिथं आणत होता. छत्रपती संभाजीराजे असतील, महात्मा फुले असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, त्या काळामध्ये हे जे अनाजी पंताचा विचार आहे तो तिथं समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. खऱ्या अर्थाने आज जर आपण बघितलं तर आज राजकारण ज्या लेवलला चाललंय, खालच्या पातळीला चाललंय, आणि त्याचं मुख्य कारण जर असेल तर अनाजी पंतांचा आजचा विचार आहे. खरं तर याच्या आधीची राजकीय संस्कृती आपण सर्वांनी बघितली तर लोकांना काय पाहिजे,
आमचे शेतकरी अडचणीत आहेत, आमचे मजूर अडचणीत आहेत, आमचा युवा अडचणीत आहेत, महिलांचे प्रश्न, कष्टकऱ्यांचे प्रश्न, या सर्व गोष्टींवर पूर्वीचं राजकारण होत होतं. पण आज ही जी दिल्लीत बसलेली महाशक्ती आहे ते कुटुंब फोडते, पार्टी फोडते. अरे काय लेवलचं राजकारण तुम्ही घेऊन चाललेलं आहात आणि तुम्ही टीका काय करताय? तर मोठ्या मोठ्या नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही टीका करता. हे नाही पटत आम्हाला. तुम्हाला पटतंय का? अहो, आदरणीय पवार साहेबांनी जी पार्टी चालू केली, ज्या पार्टीच्या माध्यमातून या परिसरामध्ये असणारे, या महाराष्ट्रामध्ये असणारे सर्वसामान्य लोकांसाठी त्या पार्टीने आणि साहेबांनी काम केलं, त्या पवार साहेबांचं कुटुंब तुम्ही फोडलं, तुम्ही पार्टी फोडली. तसंच बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जी शिवसेना, ओरिजिनल शिवसेना जी काढली होती, ती मराठी अस्मिता टिकवण्यासाठी त्यांनी काढली होती, ती तुम्ही फोडली. त्यांना असं वाटतं की कुटुंब फोडलं, नेते फोडले तर ते सर्वजण सत्तेत येणार आहेत. ते विसरतायत की आमच्या बरोबर, पवार साहेबांबरोबर, उद्धव ठाकरे साहेबांबरोबर, काँग्रेस बरोबर नेते नाहीत तर जनता आहे आणि जनता ही आपल्या सर्वांसाठी महत्वाची आहे. भाजपच्या मोठ्या मोठ्या नेत्यांना असं वाटतं की पवार कुटुंब फोडलं म्हणजे झालं. ठीक आहे, 3-4 पवार कदाचित तुम्ही फोडले असतील, पण ते विसरले की आदरणीय पवार साहेबांचं जे कुटुंब आहे ते फक्त पवार आडनावाचं नाही. या महाराष्ट्रामध्ये राहणारे जे सर्व स्वाभिमानी नागरिक आहेत ते म्हणजे आदरणीय पवार साहेबांचं कुटुंब आहे. ठीक आहे, त्यांचा आवाज तुम्ही दाबला. अनेक नेत्यांवर कारवाई होणार होत्या आणि कारवाईपासून लपून बसण्यासाठी, पळून जाण्यासाठी अनेक आमच्याकडचे नेते आता सत्तेत गेलेले आहेत. पण मला भाजपला एवढंच सांगायचंय की तुम्ही कदाचित फक्त नेते घेतले असतील आणि जे कोणी पळणारे होते ते तुमच्याकडे आहेत. इथं फक्त जे राहिलेले आहेत ते फक्त लढणारी लोक राहिलेले आहेत आणि लहानपणीपासून आम्ही हेच तिथं शिकलेलो आहे. आम्ही सर्वजण लहानपणीपासून काय गोष्ट पाळतो की काही झालं तरी स्वाभिमानाला घाण ठेवायचं नाही, स्वाभिमान जपायचा आणि दिल्ली समोर कधीही झुकायचं नाही. त्यामुळे हे जे लोक तिथं गेलेले आहेत ते झुकणं सोडावं. ते लोटांगण घालतायत तिथं, लोटांगण म्हणजे पार्टीला तिकीट मिळण्यासाठी लोटांगण, पद मिळण्यासाठी लोटांगण, अजून काय काय मिळण्यासाठी आणि कारवाई सोडवण्यासाठी सुद्धा लोटांगण. अरे ही मराठी माणसाची संस्कृती नाही. मराठी माणसं ही लढणारी माणसं असतात आणि आम्ही सर्वजण मिळून तिथं लढत आहोत. माझ्यावर कारवाई केली, काय हरकत नाही. मला माहित होतं माझ्यावर कारवाई होणार आहे. संजय राऊत साहेबांवर कारवाई झाली, अनेक अशा नेत्यांवर तिथं कारवाई झाल्या. आम्हाला माहित नव्हतं का आमच्यावर कारवाई होणार नाही. पण आम्ही मराठी माणसं आहोत, या भूमीमध्ये जन्मलेले आहोत. शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार हा ध्यानामध्ये, रक्तामध्ये भिनलेला आहे. जेव्हा आम्हाला माहित होतं आमच्यावर कारवाई होणार आहे, तरी सुद्धा आम्ही जेव्हा भूमिका घेतली त्या भूमिकेला हे खरी भूमिका मानलं जातं आणि तीच भूमिका मनामध्ये घेऊन येत्या काळामध्ये महाविकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार आपल्या या महाराष्ट्रामधून कसा निवडून येईल यासाठी आम्ही सर्वजण तिथं प्रयत्न करणार आहोत. इथं तुमचे खासदार फार करामती आहेत. मी जेव्हा इथं आलो तेव्हा सहज लोकांना विचारलं काय रे परिस्थिती, ते म्हणले खासदाराची परिस्थिती लय वाईट आहे. मी म्हणलं का रे बाबा, ते म्हणले लोकच त्यांच्या विरोधात गेलेत, लोक त्यांच्या बाजूली नाहीत. मी म्हणलं त्यांच्या गाडीवर बऱ्याच महागड्या गाड्या त्यांच्याकडे आहे, त्या गाड्यांवर असं लिहिलं जातं भूमिपुत्र. जेव्हा शिवसेनेने पहिलं तिकीट दिलं होतं आमदारकीचं, कदाचित तुमच्यातल्या अनेक लोकांनी 100 रुपये, 50 रुपये, 1000 रुपये तिथं दिले असतील त्यांना निवडून आणण्यासाठी. दिलं होतं का नव्हते? तुम्ही पैसे दिले, पार्टीने पैसे दिले, सगळ्यांनी एकत्रित मिळून आत्ताच्या खासदारांना निवडून आलं होतं का नव्हतं? मग अशा पद्धतीने त्यावेळेस लोकांची तुम्हाला मदत लागली. आणि आता नरेंद्र भाऊंनी जे सांगितलं की तुमची जी काय मालमत्ता आहे ती जी काय वाढली असेल, म्हणजे एकाच भूमिपुत्राचा विकास झाला का? आमचे शेतकरी इथले भूमिपुत्र नाहीत का? आमच्या या शेतकरी मजुराची मुलं मुली आज भूमिपुत्र नाहीत का?
आमच्या महिला इथला भूमिपुत्र नाहीत का? आमच्या या युवा पिढीसाठी इथं किती MIDC आल्या, किती कंपन्या आल्या MIDC मध्ये, काय परिस्थिती इथली? मग माझ्या कष्टकऱ्यांनी मुला मुलींना फक्त शिकवायचं, ग्रॅज्युएट करायचं, डबल ग्रॅज्युएट करायचं, पण हाताच्या कामाच्या बाबतीत काय? मला तुम्हा सर्वांना इथं विचारायचंय, तुमची मुलं मुली जे शिकलेत ते आपल्या या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये काम करतात का जिल्ह्याच्या बाहेर जाऊन काम करावं लागतं? सांगा, काय परिस्थिती आज? अरे आई वडिलांना सोडून, आजी आजोबांना सोडून त्या मुला मुलींना बाहेर जाऊन काम करावं लागतं का? इथं प्रोजेक्टच आणले गेले नाही. तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे होता. ते प्रयत्न तुमच्याकडनं कुठेतरी कमी झाले आणि तिथं त्या ठिकाणी तुम्हाला आज लोकांचा रोष हा सोसावा लागतोय आणि खासदारकी ही तुमच्या हातामध्ये राहणार नाही. तुमच्याकडे पैसा असेल, तुमच्याकडे BJP सारखी महाशक्ती असेल, पण त्या शक्तीचं काय करता जेव्हा लोकच नसतील आणि लोकशक्ती ही सगळ्या शक्तीपेक्षा मोठी असते असं आमच्या सारख्याला तिथं वाटतं. 2017ला त्यांच्या कुटुंबातली एक व्यक्ती जिल्हा परिषदला उभी होती असं मला कळालं. कोण उभं होतं? त्या जिल्हा परिषद मध्ये असणारे जे उद्धव ठाकरे साहेबांचे आणि बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराचे जे कार्यकर्ते आहेत, निष्ठावंत, त्यांना अपेक्षा होती की त्यांच्यातल्या एकाला तिथं कुठेतरी संधी मिळेल, पण ती संधी तिथं भूमिपुत्र जे खासदार आहेत त्यांनी त्यांना न देता कोणाला संधी दिली? मग जेव्हा तुम्ही इथं फक्त घरातल्याच लोकांना जर संधी देणार असताल तर तिथले लोक नाकारू शकतात. हे 2017ला तिथे असणाऱ्या लोकांनी दाखवून दिलं. इथं काय मी कळलं, जिल्हा परिषदला त्यांचेच नातेवाईक, पंचायत समितीला त्यांचेच नातेवाईक, ठेकेदार पण त्यांचेच नातेवाईक, अजून कुठं कुठं तुम्ही नातेवाईकांचा वापर तिथं करणार आहे? अरे जिल्हा खासदार होण्यासाठी नातेवाईकांचं मत लागत नाही, तिथं असणाऱ्या सामान्य लोकांचं आणि जनतेचं मत लागतं आणि यंदा हीच जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं राजकारण या भागात जर होत असेल तर ते कुठेही लोकांना खरं तर पटत नसतं. खरं तर आमच्या पार्टीचे पण इथं सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते आहेत. काही लोक आदरणीय पवार साहेबांना सोडून गेले, त्यांच्याबद्दल काय करायचा हा निर्णय तुम्ही सगळ्यांनी घ्यायचा आहे. पण तुम्ही कालचा कोर्टाचा निर्णय जर बघितला घड्याळाच्या बाबतीत, घड्याळाकडे म्हणजे कोर्टामध्ये ते गेले होते की घड्याळ आम्हाला वापरून द्या, आणि घड्याळाच्या खाली जे लिहिलंय की हे न्याय प्रविष्ट आहे हे आम्हाला लिहायचं नाही, असं अजितदादा मित्रमंडळाचे अनेक नेते हे कोर्टात काल गेले होते. कोर्टाने सांगितलं शांत बसायचं, आम्ही जे सांगतो ते ऐकायचं आणि खाली लिहायचं, हे न्याय प्रविष्ट आहे. म्हणजे यांचं जे घड्याळ आहे ते फक्त लोकसभेपुरतं राहणार आहे, नंतर घड्याळ काय त्यांच्याकडे राहत नाही. त्याचं मुख्य कारण असं, लोकांची साथ जेव्हा तुम्ही सोडता, साहेबांची साथ जेव्हा तुम्ही सोडता, तुमचा खराब टाइम सुरू होतो. पूर्वी आमच्या घड्याळामध्ये 10:10 वाजले असायचे, आता त्यांच्या घड्याळामध्ये 4:20 वाजलेत. हाच तर फरक आहे. 420 का काय ते तुम्ही म्हणता त्याला. आणि मला असं कळालं की इथं जी शिवसेना खासदार महोदयांच्या मार्गदर्शनाखाली चालती ती एक प्रायव्हेट कंपनी झाली आहे. बरोबर आहे का नाही? मग इथं असणाऱ्या स्वाभिमानी आपल्या जे शिवसैनिक आहेत त्यांना हे चालणार आहे का? शिवसेना कोणाची? शिवसेना कोणाची? मग कुणी जर इथली शिवसेना प्रायव्हेट पद्धतीने चालवत असेल तर त्यांना उत्तर हे लोकशाहीच्या माध्यमातून या इलेक्शन मध्ये दिलंच पाहिजे, असं खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी मनामध्ये ठेवलं पाहिजे. खरं तर या भागामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक अडचणीत, सोयाबीनची काय परिस्थिती आहे, कपाशीची काय परिस्थिती आहे, आपल्याकडे काही ठिकाणी संत्री सुद्धा घेतली जाते, त्याची काय परिस्थिती आहे, वाईट परिस्थिती आहे. पण भाजपच्या या महाराष्ट्राच्या सरकारने तुमच्यासाठी कुठला निर्णय घेतला का? अहो आपले खर्च वाढलेत. 2014चं पेट्रोल बघा, डिझेल बघा, आणि आजचं पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बघा, आज खताच्या किमती बघा, नाही परवडत आजच्या शेतकऱ्याला. पण तुम्ही जेव्हा सत्तेत 2014ला येत होता तेव्हा मोदी साहेबांनी आम्हा सगळ्यांना
सांगितलं होतं की आमच्या शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही डबल झालंय आणि आमचं उत्पन्न घटलंय, अशी परिस्थिती आज आहे. त्यांना लोकसभेतच उत्तर द्या आता तुम्ही. त्यामुळे अशा पद्धतीने आमचा शेतकरी जेव्हा अडचणीत असतो त्याबद्दल कुणी बोलत नाही. आज दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं, दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करण्याचा विचार करतोय. जेव्हा एकनाथ शिंदे साहेब सत्तेत आले, मुख्यमंत्री झाले, त्यांनी तेव्हा शपथ घेतली होती की आम्ही या महाराष्ट्रामध्ये एक सुद्धा शेतकऱ्याची आत्महत्या होऊन देणार नाही. अहो शिंदे साहेब, तुमच्या आमदारांना सांभाळता तुम्ही आमच्या शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला विसरून गेला आणि आज मोठ्या प्रमाणात इथं शेतकरी आत्महत्या करतायत. अहो मराठवाडा जो तुम्हाला खेटून आहे त्या भागामध्ये एक सर्वे केला गेला आणि तिथं असं सांगण्यात आलं की 2 लाख पेक्षा शेतकरी आजच्या दिवशी आत्महत्या करण्याचा तिथं विचार करतायत. आम्ही सर्वांनी हा मुद्दा अधिवेशनात मांडला. अरे एवढा जर रिपोर्ट आला असेल तर रिपोर्टवर काम केला, एका शेतकऱ्याचा जीव वाचला तरी खूप मोठी गोष्ट आहे. पण या सरकारने त्याच्यावर काम केलं नाही. फक्त मराठवाड्याचा तो रिपोर्ट आहे. जर आज विदर्भाचा रिपोर्ट काढला तर कदाचित तो आकडा वाढू शकतो. पण या सरकारला तुमचं आमचं कोणाचंच काय पडलं नाही. त्यांना कशाचं पडलंय तर फक्त राजकारणाचं पडलंय. आम्ही तुम्हाला विश्वासात घेऊन कार्यकर्त्याच्या हिमतीवर आज तिथं लढतोय आणि आमच्यावर कारवाई आणि पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर या इलेक्शन मध्ये हे सर्वजण तिथं करतायत. पण याच्यामध्ये जोपर्यंत तुम्ही हे इलेक्शन ताब्यात घेत नाही तोपर्यंत आपला विचाराचा खासदार हा 2 ते 3 लाखाली खासदार होणार. त्यामुळे आपापल्या बूथवर तुम्ही सर्वांनी लक्ष द्यावं अशी विनंती इथं करतो. त्याच्याच बरोबर काल तुम्ही टीव्ही बघितला का नाही बघितला मला माहित नाही, पण आता आमचे नेते तिकडे तुम्ही पळून नेले आणि काल उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी शिवसेना चालते, जळगावचा एक माजी खासदार आपल्या पक्षामध्ये तिथं त्यांनी प्रवेश केला. तेव्हा आशिष शेलारांनी काय सांगितलं त्यांनी की महाविकास आघाडीमध्ये असणारे नेते उष्ट खातात, उष्ट. अहो एक स्वाभिमानी खासदार तुम्हाला सोडून, सत्तेला सोडून जर उद्धव ठाकरे साहेबांकडे महाविकास आघाडीमध्ये जर समाविष्ट होत असेल आणि तुम्ही अशा पद्धतीने वक्तव्य करत असाल तर मग आमचे तर किती आमदार आणि किती नेते तुम्ही घेऊन गेला. म्हणजे उष्ट आमचं खात असताना अख्खी पंगतच्या पंगत तुम्ही त्या ठिकाणी घेऊन गेला. काय वक्तव्य तुम्ही करताय. शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांबद्दल कुणी बोलायला नाही. तुमचे, आपल्या सगळ्यांचे कृषी मंत्री कुठे आहेत माहिती आहेत का? बघितलं का टीव्हीवर त्यांना? गेले 3 महिने कुठेच दिसत नाही. मध्ये अवकाळी पाऊस आला तिथं दिसले नाहीत. आज या परिसरामध्ये गारपीट झाली तरी ते दिसले नाहीत. दुष्काळाची परिस्थिती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे तरी ते सुद्धा आपल्याला दिसत नाहीत. मग गेले कुठं? जेव्हा आमचा शेतकरी अडचणीत असतो तेव्हा तुम्ही गायब होता. आता बघा इलेक्शनचा टाइम आलाय, येतील स्टेजवर मोठी मोठी भाषणं करतील, लोकांना हसवतील, पण ते हसवायला लागल्यानंतर तिथे असणारे जर आपल्यातलं कुणी स्वाभिमानी असेल तर लगेच त्यांना विचारायचं, अहो आम्ही जेव्हा अडचणीत होतो तेव्हा तुम्ही होता कुठं? आमच्या अडचणी कोण सोडवणार? अहो आमचं पीक जर अडचणीत आलं तर अख्खं कुटुंब बसतो आमचं. 6,000 कोटी. स्वाभिमानी विचार कसा असतो बघा. शेवगाव संस्थानाला एका बँकेने आपले शिवशंकर भाऊ पाटील साहेब जेव्हा तिथं होते तेव्हा 700 कोटी रुपये दिले होते माहिती का? हॉस्पिटल त्यांनी बांधलं 70-80 कोटीचं. 610 कोटी रुपये परत त्या ठिकाणी देण्यात आले. ह्याला म्हणतात स्वाभिमान आणि ह्याला म्हणतात चांगले विचार. इथं जर हे सावंत साहेब जे मंत्री आहेत ते जर असते ते म्हणले असते हेच पण 700 कोटी द्या आणि पुढचेही 700 कोटी त्या ठिकाणी मला द्या. अशी आजच्या परिस्थिती आहे. त्यामुळे या गॅरंटी बिरंटीच्या नादी लागू नका. एकच गॅरंटी की आपले नरेंद्र भाऊ खेडेकर हे या भागातले आत्ताचे होणारे खासदार, हीच एवढी गॅरंटी. आणि हे करत असताना मला आपल्या सर्वांना एक विनंती करायची की काही झालं तरी सर्व पक्ष एकत्रित या, एकत्रित लढा, निष्ठेने लढा. निष्ठा ही आपल्या सर्वांसाठी महत्वाची आणि या स्वाभिमानासाठी आपल्या सर्वांना लढायचे. आणि काही झालं
तरी दिल्ली समोर झुकायचं नाही, एवढी गोष्ट तुम्ही मनामध्ये ठेवा. आणि आपले उमेंद्र नरेंद्र भाऊ एकदम सामान्य कार्यकर्ता जो तुमच्या सर्वांसाठी लढतोय, त्याच्या पाठीमागे तुम्ही सर्वांनी भक्कमपणे उभं राहावं, एवढीच विनंती या सगळ्या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वाभिमान. धन्यवाद रोहित दादा. यानंतर मी विनंती करतो